बलात्कार नाही, व्यवहार होता. नराधम गाडेच्या वकिलांचा दावा. पैशाचा वाद, पुणे बदनाम, ठोंबरेंचा दावा. स्वारगेट बलात्कार प्रकरणी नराधम दत्ता गाडेला अटक केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. दत्ता गाडे आणि पीडित तरुणीमध्ये सहमतीने संबंध झाले, मात्र पैशांच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा दावा नराधम गाडेच्या वकिलांनी केलाय. तर त्याची श्री ओढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी धक्कादायक दावा केलाय. हो, त्या ठिकाणी आरोपीचं म्हणणं होतं की माझी तिच्यासोबत एक महिनाभरापूर्वी तिची भेट झालेली आहे आणि त्याच्या सांगण्यात तरी असं आलं की तो दोघांना चांगल्या प्रकारे ओळखत होते असं त्याच्या सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर CCTV फुटेज पाहिलं तर ती कुठंतरी तिला कुठेही वळवून घेत चाललेलं नाही. त्या बसमध्ये ती स्वतःच्या कन्सेंटने त्या ठिकाणी जाताना दिसत आहे. 376ला एकतर महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार यासाठी ते कलम आहे आणि दुसरं त्याच्या अजून आम्हाला पुष्टी पोलिसांच्या या तपासात मिळाली नाही. मिळेल ती, पण काहीतरी त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला असं कळतंय. पण हा बलात्कार नाहीये, तर आधीच पुणे शहराची बदनामी झाली. पुणे शहरामधलं पुणे शहरातले पालक हादरून गेले. आता कुणी घरातील आपल्या बायकोला बहिणीला पाठवणार नाही बस स्टँडवर. स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या 70 तासानंतर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर गाडेला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी गाडेच्या वकिलांनी धक्कादायक दावे केलेत. ते नेमके काय आहेत पाहूयात. आरोपी आणि पीडितेची महिन्याभरापासून ओळख होती. आरोपीनं कुठलीही बळजबरी केली नाही. पीडितेनं बोलवल्यानंच आपण बसमध्ये गेल्याचा दावा केलाय. आरोपीनं तरुणीला 7,500 रुपये दिल्याचा दावा आहे. तो बलात्कार नाही तर व्यवहार असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय. तिथं तरुणीचा एजंटही असल्याचा दावा करण्यात आलाय. पैशांच्या वादातून तरुणीनं आरोप केल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय. तसंच पीडिता आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड काढण्याची मागणी देखील केली आहे. वकिलांच्या युक्तिवादानंतर गाडेच्या पत्नीनंही पीडितेवर गंभीर आरोप करत आरोपीची पाठराखण केली आहे. ती मुलगी जे म्हणते याने बलात्कार केलाय, तर ते बलात्कार केलाय, पण तिचे कपडे कुठं फाटलेत का, कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का, किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते, नंतर हा आरोपी म्हणजे माझा नवरा तो पाठीमागून जातोय आणि 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? नराधम गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस सत्य शोधून काढतीलच. मात्र त्याआधीच राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या चारित्र्यावर करण्यात येत असलेली ही चिखलफेक मात्र योग्य नाही. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.